पद्मश्री शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती संपन्न झाली। कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पद्मश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या प्रसंगी प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राध्यापिका करुणा गायकवाड आणि सहशिक्षक विजय गायकवाड यांनी बुद्धवंदना सादर केली। ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी आपल्या मनोगतात बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विचारांचा महासागर असून त्यांच्या प्रत्येक वचनामध्ये समतेची ज्योत आहे आणि अन्यायाविरोधात लढण्याचं बळ मिळतं। त्यांनी शिक्षण, संविधानाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची दिशा साऱ्या जगाला दिली। बाबासाहेबांनी उच्चारलेले शब्द केवळ भाषण नव्हते, तर प्रत्येक मानवाला स्वतःच्या हक्कासाठी, समाज हितासाठी लढण्याची त्यांनी दाखवलेली वाट होती। डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रेरणादायी विचारांना उजाळा देणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत व्यक्त केले। प्रशालेचे सहशिक्षक बसवराज हिटनळी यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या मानवतावाद विचारांची जाण असणाऱ्या महामानवाच्या जीवनगाथेस उजाळा दिला। डॉक्टर आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा कानमंत्र जगासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले। कार्यक्रमास प्राध्यापक वर्ग, प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।